सकाळी सकाळी छान मस्त असे पांढरे शुभ्र गरमागरम आणि मऊ लुसलुशीत घावणे जर मिळाले तर त्यास एवढं सुख कुठलं काय ते. पण मिळवायला वाट कशाला बघायची, तुम्ही स्वतःच बनवा ना. त्यासाठीच तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे. ओल्या नारळाच्या चटणीसोबत तर एकदम अप्रतिम लागतात हे असे घावणे. खायला जसे रुचकर तसेच ते करायलाही अगदी झटपट आहेत. तर तुम्ही बघाल किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे या घावण्यांना. तर अशी छान मस्त जाळीदार बनायसाठी मी काही ट्रिक आणि टिप्स सांगितलेले आहे. त्यासाठी पूर्ण मस्त व्हिडिओ बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर मी इथे हे रेशनचेच तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कुठलेही घेऊ शकतात, कुठलेही घेतले तरी घावणे हे छानच होतात. तर तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर पुन्हा पाणी टाकून आता आपल्याला 6 ते 7 तास किंवा रात्रभर हे असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. तर 6 ते 7 तासानंतर बघा तांदूळ छान मस्त आपले फुगलेले आहेत. आता हे पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि पुन्हा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे. तर जेवढे बसतील तेवढे तांदूळ मी यामध्ये टाकून घेतलेत आणि थोडंसं पाणी टाकून बारीक अशी त्याची छान मस्त पेस्ट केलेली आहे. तर शक्य तेवढं आपल्याला हे बारीक करायचं आहे पीठ, जाडसर रवाळसर ठेवायचं नाही. तर बघा अशा प्रकारे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं. आता एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला ह्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे, कारण हे खूप घट्ट आहे. तुम्ही बघा किती घट्ट आहे आणि छान असं बारीक झालेलं आहे वाटून. तर मी 3च्या स्पीडवरती हे बारीक वाटलेलं आहे. अशा प्रकारे सगळे तांदूळ वाटून घ्यायचे. तर बघा हे मिश्रण खूप घट्ट आहे. तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर साधारण मला हे 1 ग्लास पाणी यासाठी लागलेलं आहे. तर बघा घावण्यांचं हे बॅटर असतं ना ते थोडंसं पातळच असतं, कारण खूप असं डोशांसारखं घट्ट नसतं. तर पातळसर आपल्याला हे छान असं करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण बॅटर आता मिक्स करून घेऊया. तर बघा आपलं हे बॅटर आता घावणे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. पण यामध्ये मीठ टाकायचं बाकी आहे. तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर घावण्यांमध्ये मीठ हे थोडंसं बेतानेच टाकायचं, कारण जास्त मीठ घावण्यांमध्ये नसतं. आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. तर बघा अशा प्रकारेच कन्सिस्टन्सी ठेवायची, खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. जेवढं मिश्रण पातळ असेल तेवढे घावणे छान मस्त जाळीदार होतात. आता आपण घावणे बनवायला घेऊया. तर इथे बघा घावणे बनवण्यासाठी हा मी इथं बिडाचा तवा वापरलेला आहे. तुम्ही नेरलेक्सचा सुद्धा वापरू शकता, पण मला बिडाचाच तवा आवडतो. यावरती खूप छान मस्त असे जाळीदार घावणे होतात. तर याला मस्त तेलाने कोट करून घेऊया. तर लक्षात ठेवा तव्यावरती घावणं टाकताना अशा प्रकारे हे पूर्ण बॅटर असं हलवून घ्यायचं. हलवल्यानंतरच आपण चमच्याच्या पडीमध्ये किंवा फुलपात्रामध्ये हे बॅटर घ्यायचं तव्यावरती ओतण्यासाठी, कारण हे मिश्रण खूप पातळ असतं. त्यामुळे यातले तांदूळाच्या कण्या पूर्ण खाली जाऊन बसतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा हे असं छान हलवूनच घ्यायचं. तर असं पळीच्या साह्याने आपण हे मिश्रण तव्यावरती ओतून घ्यायचं. तर जेव्हा आपण हे मिश्रण तव्यावरती ओततो तेव्हा लक्षात ठेवा गॅस हा मोठाच ठेवायचा. गॅस मोठा ठेवला तरच जाळीदार असे घावणे तयार होतात. ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. जर मंद गॅसवरती जर तुम्ही हे मिश्रण ओतलं तर अजिबात जाळी पडणार नाही. तर बघा किती छान जाळी पडलेली आहे. आता झाकण ठेवून 1 मिनिटभर मंद आचेवरती हे घावण आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर बघा 1 मिनिट झालेला आहे. वा मस्तच, खूप छान मस्त अशी जाळी आपल्या घावण्यांना पडलेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे छान मस्त शेकून घेऊया. तर घावणे हे लगेच निघतात. बघा कळा सुटल्या की लगेच उलटं करायचं. तर लक्षात ठेवा गॅस हा मी मंदच ठेवलेला आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हे घावणे होऊ द्यायचे आहेत. तर बघा किती छान मस्त असे जाळीदार घावणे आपले झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिटभर हे छान मस्त शेकून घ्यायचे आणि आता प्लेटमध्ये छान काढून घ्यायचे. तर बघा किती छान मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावणं तयार आहेत. तर अशाच प्रकारे आपण आता सगळे घावणे करून घेऊया.
तर याआधी आपण बघितलं की पळीच्या साह्याने घावनाचं पीठ तव्यावरती कसं टाकायचं, पण अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे फुलपात्राने हे पीठ तव्यावरती टाकतात, जेणेकरून छान व्यवस्थित गोल पडायला हवं म्हणून। तर बघा मी त्या प्रकारे सुद्धा तुम्हाला इथे टाकून दाखवते। तर बघा फुलपात्रामध्ये बॅटर पूर्ण असं हलवून घेतलं आणि गॅस मोठा करून असं छान मस्त तव्यावरती हे बॅटर ओतून घेतलेलं आहे। तर गॅस हा मोठा ठेवलेला आहे आणि बघा किती छान मस्त जाळी आपल्या घावण्याला पडलेली आहे। तर गोल गरगरीत झालेलं नाही, कारण मला सवय नाही आहे घावणे करायची, पण आकार व्यवस्थित आलेला आहे। तर आता 1 मिनिटभर झाकण ठेवून छान मस्त होऊ देऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिटभर शेकून घेऊया। तर बघा सगळे असे घावणे मी तयार करून घेतलेत आणि सोबतच छान मस्त ओल्या नारळाची आंबट गोड चटणी। तर किती छान मस्त असे मऊ झालेले आहे आणि पांढरे शुभ्र असे झालेले आहेत हे घावणे। तर तुम्ही जाळी सुद्धा बघू शकाल, किती छान मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी झटपट होतात, अगदी मोजक्या साहित्यामध्ये झालेले आहे। आणि नारळाची चटणीच काय तर ते असे सुद्धा खायला खूप रुचकर लागतात आणि नरम बघा किती छान झालेले आहे। तर सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे घावणे नक्की बनवू शकतात। तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।